कोको पाणी पहिला एक कप करून द्या. पिये या कोको पाणी. ए मीरा आली बाई मीरा या काय बरे रोज बदलून जाते. केक पहिला कट करून नंतर करूया की पहिला खा भूक लागल्या म्हणालास. केकची काय गडबड आहे हे लागलं पण काय सांग मग काय मीरा गोरी झाल्या ओळखतेस की तू मोठी झाली लगेच आहे बघ जाणार आहे मयुरी. कुठे ठेवलं ग दगड ही मीरा गोळी झाली होणार मीरा तरी कसं काय वेदूसारखं हिंडत नाही ती बाहेर घरातच असते. बस की ग कुकर का ग कुकर सकाळी सांबार नेलेला. हा गौरी रोज का लागतोय ग होय सकाळी उठलं की पहिला डाळ लावायचं बघ. होय मीच मागून घेतली आणि मीच सांगितले ना हे चालू कर मग मीच करायचं. रोज इडल्या काय तिथं करतात सोड भांडा आहे तिथं मोठं पोहे घालायचं जसं मऊ त्या काय घालत नाही मी रवा इडली करते. कुठं वेळ असतो सांग तेवढा सगळं पोहे वाटा घरातली कामं ह्याचे रडारड सगळं सकाळचं लवकर रोज शिरू काय काढून देते ग पटकन चेक द्यायचं. कितीला तयार लागते ना 7ला म्हणजे तयार करतोय बघ सगळं तयार असते 7ला. कितीला ग 5:30ला 5:30 5 वाजता उठतोय 7 वाजेपर्यंत. कधी कधी आंघोळ करून करतोय कधी कधी तसंच करतोय. 7 नंतर मग 7 वाजेपर्यंत जरासा डबा जरासं ते सांबार तेच की डबा आणि हे करत करत 7:30 वाजता ते पोरांना उठवायचं आंघोळ करायचं चहा बिस्किट द्यायचं. 8:15ला गाडी येते कसं सांग समज लवकर उठलो 5ला तरी उठलो तर जेवण होतंय जेवण पण होते सांबार पण होते पोरांचं पण आवडून होते 8:15 पर्यंत. चपात्या तरी कुठं तर राहतात किंवा भात असं पण राहते. आणि जर वेळ 5:30 पावणे 6ला तरी उठलो की नाही मग वेळ होते. मग तिथलं पुढं देवपूजा धुणं भांडी करायचं सकाळी लवकर सगळं डब्याचे आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान जाणार आहे कारण माझी बेस्ट फ्रेंड माझी मयुरी माझी मैत्रीण आली होती आमचं सेलिब्रेशन करण्यासाठी ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करण्यासाठी. तर तिने मला सकाळीच फोन केला होता की असं असं गौरी मी तुझ्याकडे येत आहे. तर मग माझ्याकडं मग मी हे आंबोळीचं पीठ भिजवून ठेवलं होतं पहिलंच ठेवलं होतं. तर मग तिला मी विचारलं वगैरे काही नको म्हणत होती कारण तिला परत पुढे एका पार्टीसाठी जायचं होतं. तर मग मी तिच्यासाठी आंबोळी आणि चटणीचा मेन्यू करायचं ठरवलं. तर इथं आम्ही खोबरं चिरत आहे. मी खोबरं वगैरे काढून दिलं आणि मावशीने मला चिरून दिलं आणि मयुरी बघा इकडनं उठून तिकडं बसत आहे. तिला मांजरांचं खूप घाण वाटते म्हणजे तिला भीती वाटते मांजरांची. तर आणि माझ्याकडं तर 2 मांजरं आहेत मला खूप आवडतात मांजरं तुम्हाला माहीतच आहे. तर ती उठून बाजूला बसली आणि तिचा मुलगा पण आला होता. सगळे बाहेर खेळत
वेदूबरोबर तिचा मुलगा खेळत होता बाहेर आणि मीरू इथंच थांबली होती, कारण तिला तर सवय आहे, कुठं जास्त जात नाही, ती घरातच असते कायम. तर आमच्या गप्पा चालू होत्या, गप्पा कामं सगळंच चालू होतं. तर मला इतका आनंद झाला होता ना, ती आली. आणि माझी मावशी म्हणजे तिच्या मम्मीला मी मावशी म्हणते, कारण ती माझ्या मम्मीची मैत्रीण आहे. तर त्या दोघी लहानपणीपासूनच्या मैत्रिणी होत्या. आणि मयुरीची आणि माझी मैत्री जेव्हा मी 9वीला होते आणि ती 10वीला होती तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. मी दोघी कामाला जात होतो, एकाच ठिकाणी जात होतो. खूप खूप मज्जा केली आम्ही लग्नाच्या आधी, इतकी मज्जा केली ना, एक दिवस पण आम्ही दोघी एकमेकांना सोडून राहत नव्हतो. जेव्हा मी बाहेर शिकायला होते ना, तर तेव्हा इथं सुट्टीला आले ना, मी निप्पाणीला जेव्हा सुट्टीला यायची तेव्हा एक दिवस पण असंच नसायचं की मी तिला भेटली नाही. असं माझे मिस्टर म्हणजे तेव्हा सचिन लग्नाच्या आधीला सचिन असं म्हणायचं की जर मयुरीला भेटलीच ना गौरी, तू मला पूर्ण विसरून जायचं, तुझ्या लक्षातच नसते की मी पण आहे तुझ्या आयुष्यात, असं अक्षरशः ते मला म्हणायचे. मला एवढा हसू यायचं ना की बाबा हे काय असं म्हणतात म्हणून. पण खरंच तशीच होती आमची दोघींची मैत्री. चिटकून वगैरे आता विषय जमला काय म्हणजे तिने काही प्रयत्न केला सोडा, खरं ते काय झालं नाही. जर नशिबात आमच्या बिझनेसच असलं तर कशाला आणि कसं सांग, इथंच आमच्या जागेवरच राहून आपल्या घरात राहून मम्मी पप्पांबरोबर राहून त्यांना तर कोण आहे आमच्याशिवाय आणि आम्हाला तर कोण आहे त्यांच्याशिवाय. काय गरज आहे का बाहेर आहे की इथं आमच्या गावात बाहेर राहून कोण पण नाव करते का. मावशी आता पुन्हा मुंबईला गेलीच राहायला, 10-15 हजार रुपये खर्च बास होत नाही, पैसे बास होत 80-90,000 पगार. हा तर परवडते ते. कुठं 25,000 पगार आणि ते काय परवडत नाही. त्याच्यापेक्षा आपल्या घरात राहून नाही बाई, घरात काढलं नाहीये. तुमच्या पैसे होय मोठी जागा आल्या की तेवढीच होते. तुला भात देऊ, भात देऊ, भात दिदी चालू दे. घरी आहे तब्येत? मम्मी कधी येते? मम्मीला त्यांच्या कुठे टाइम मिळते गेले काम असते बघ घरातली, त्यांची ते काय संपतात ना. कोणतं सतत का इथून लांब आहे का जवळ आहे? जवळ होय. डोकं चालून पुस्तकाला जायला, डोकं चालून पुस्तकाला घातली जायला. अजून पण लाईट आली तर चटणी करायला येते सोड. गौरी एवढं सपतंय ते कमी पडते. काढा करून कोण का सकाळी सकाळी मिराला दे. मिरू ए मीरा कशाबद्दल काढायची? इडली पण खाल्ली नाही म्हणूनच भूक लागली तिला. सानू काय कर माहितीये, मोबाईल घे आणि हे कर, तिला तर असं दूध भात चालवतेस चमच्याला. दे तिला, बंद कर. सगळ्यांना नाश्ता दिला आणि सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग आम्ही सेलिब्रेशन केलं. व्हिडिओ व्यवस्थित झाला नव्हता त्यामुळं मग मी इथं अपलोड केला नाही, काही फोटो इथं अपलोड करत आहे. तर छोटंसं सेलिब्रेशन पण खूप छान, खूप सारखे
मग लय हुशार आहे बाई. चल ये या परत. कधी येणार ग? सँडल घाल. श्लोक बाय बाय. श्लोक अगं गटरी. काढ आता. माझी मैत्रीण आली होती, माझी बेस्ट 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 फ्रेंड. काय सांगू तिच्याबद्दल आणि काय नाही, शब्दच नाहीत माझ्याकडं. एवढी माझी जीवाची जिवलग मैत्रीण आहे ती. आणि ती आली होती आमच्या ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करायला. मी घरातच केक करणार होते, जसं मी परवा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हणले होते की माझ्याकडे टर्न टेबल आहे, तर ॲनिव्हर्सरीच्या निमित्तानं मी केक करेन. पण ती घेऊन आली होती सेलिब्रेशनसाठी, तर मी केक नाही केला आणि सेलिब्रेशन वगैरे केलं. मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे बनवला. मग त्यांनी संध्याकाळी गेले. तिची मम्मी, म्हणजे मी तिला मावशी म्हणते, परत तिचा भाऊ, हे वगैरे सगळे आले होते, तिघंजणं, परत तिचा मुलगा. तर छान आम्ही एन्जॉय केलं, ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं. आणि मग संध्याकाळी ती गेली. तर आता अजून आता घरातली कामं करायची आहेत. संध्याकाळचं सगळं क्लिनिंग वगैरे, परत भांडी वगैरे आहेत, ती सगळी आता कामं आवरून घेते. आणि मग तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. माझी मैत्रीण वगैरे गेले संध्याकाळी, म्हणजे 4 वाजले होते. तर त्यानंतर थोडा रेस्ट केला. आणि आता हा संध्याकाळचा टायमिंग आहे. इथं पप्पा सगळं जे देवाचं करायचं होतं त्याच्यासाठी तयारी करत आहेत. तर ते तोरण करत आहेत. आणि त्यामध्ये काय काय बरंच घातलेलं आहे ते सांगतील पुढे तुम्हाला. एवढं सगळं बांधायचं असते बघ. गाजर, ऊस, कांदा, हरभरा, उडीचं फूल, गव्हाचा ढाळा, आंब्याचा पाला, सगळं बांधायचं हे. आणि ह्याचं तोरण करायचं. आज पहिल्यांदाच पप्पा व्हिडिओमध्ये असं बोलले. त्यांना माहीत होतं मी व्हिडिओ करत आहे, म्हणजे त्यांच्यासमोरच मी करत होते, पण तरी पण खूप छान बोलले. आणि मला खूप आनंद झाला की त्यांनी बोलले. आज पहिल्यांदाच मी पप्पांना व्हिडिओमध्ये घेतलं आणि ते पण छान बोलले. खूप छान वाटलं, आजचा दिवस खूप छान गेला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं, पण खूप हॅप्पी होतं. खूप छान गेला दिवस माझा. हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. काल तोरण वगैरे बांधलं संध्याकाळी. आणि आज पोळ्यांचं जेवण वगैरे करून देव बोलवून घ्यायचे असतात. तर वेदूला इथं मम्मीने लिंब नेसवलेलं आहे. लिंब नेसून ते पाटावर जे गाय आहे, गाय आणि वासरू असं मूर्ती आहे, त्या मूर्तीला मायाक्का म्हणजे देवीच्या रूपाने त्याला हे करायचं असते. लिंब नेसून त्याच्या भोवती फिरायचं असते. आता कापूर वगैरे लावलेला आहे मम्मींनी. आणि तर नारळ फोडून हे पूजा करायची असते. तर वेदूला आंघोळ वगैरे घालून नवीन टॉवेल गुंडाळून त्याला लिंब नेसवलेला आहे. प्रत्येक गावाची प्रत्येक वेगवेगळी एक हे असते, प्रथा असते किंवा परंपरा काय असेल ते असते. तर आमच्या इकडं असं करतात. काही ठिकाणी करत नाहीत, फक्त पोळ्या करतात. पोळ्या तर सगळीकडेच करतात, पण आमच्या इथं असं करतात, आम्ही असं करतो. तर आमच्याच शेजारी किंवा आमचे जे रिलेटिव्ज आहेत त्यांच्यामध्ये कसं करतात, असं ताटावर ना कांद्याची पात जी असते त्या कांद्याने असं वाजवत देव घरी आणतात. तर माझे मिस्टर वगैरे लहानपणी त्यांनी केले नाही असं म्हणतात. मम्मी मी का करू म्हणले ते, तर त्यांनी मम्मींनी काय तसं पाडलं नाही प्रथा. तर आता आम्ही फक्त असंच करतो. लिंब नेसून त्याच्या गोल प्रदक्षिणा काढायच्या, पूजा करायची आणि देवात घेऊन यायचं, असं करतो आम्ही. मायकाच्या नावानं चांग बोलो, मायकाच्या नावानं चांग बोलो, मायकाच्या नावानं चांग बोलो, मायकाच्या नावानं चांग, मायकाच्या नावानं चांग बोलो. काम आहे इकडचं ना, तर निवा मोठी नाही.
काय चाललं? थांबा इथंच. इकडे राहा इकडं. राहा तिथे. अन्नाचा घास ओवाळून टाकून वेदू आणि मीरा देवांना आत घेऊन येत आहेत, देवांचं स्वागत करत आहेत. तर देवांचं स्वागत करण्यासाठीच ते काल जे तोरण वगैरे बांधलं होतं तर त्याच्यासाठीच बांधायचं असतं. तर नव्याची पौर्णिमा असं म्हणतात त्याला. पोळ्या वगैरे करायचं असतात, नैवेद्य दाखवायचा असतो देवांना. आणि माझं नैवेद्य वगैरे सगळा तयार झालेला आहे आणि आता फक्त देव घेऊन वेदू येत आहे आणि आता देवांची स्थापना करून सगळ्यांना जेवायला वगैरे वाढणार. देवाला नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे. बाहेर नैवेद्य दाखवला, सगळीकडं बाहेरचं जे नैवेद्य आहे ते दाखवले आणि आता देवाऱ्यात देवांची स्थापना करून आम्ही आता सगळ्यांना वाढणार आहे. तर इथं मम्मी सगळ्यांना ताट करत आहेत. मी जेवणामध्ये आज बघा पोळ्या, बटाट्याची भाजी, आमटी, गुळवणी, तूप, भात, सांडगे सगळं असं हे पदार्थ केलेले आहेत आणि आता आम्ही सगळे जेवण घेतो. तुम्ही पण या जेवायला. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये जरा जरी काही आवडलं असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि जर व्हिडिओमध्ये माझं काही चुकत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, मी त्याची सुधारणा करेन. आणि तुमचा किमती टाईम काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.